नमस्कार मंडळी, आजच्या अनुभवाच्या मैफिलीच्या पहिल्या नव्या कोऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या भागामध्ये आपण बोलणार आहोत सौम्यताई पेरड यांच्याशी, ज्यांनी बचत गटाच्या माध्यमातून गृहउद्योग क्षेत्रामध्ये उंच अशी भरारी घेतलेली आहे। तर कसा होता त्यांचा गृहिणी ते उद्योजक हा प्रवास हे आपण जाणून घेणार आहोत। पण सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब लगेच करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, कारण आपल्याकडे जे नवीन नवीन पाहुणे येणार आहेत त्यांचे अनुभव तुम्हाला नोटिफिकेशनच्या मार्फत आम्ही पोहोचत राहू। तर चला सुरुवात करूया। तर ताई, आजच्या अनुभवांच्या मैफिलीच्या पहिल्या भागात तुझं खूप खूप स्वागत। कसं वाटतंय? सर्वात आधी धन्यवाद, तुम्हाला इथं बोलण्याची संधी दिली आणि छान वाटतंय। म्हणजे पहिल्यांदा बऱ्याच दिवसांनी मी असं व्यासपीठावर येऊन बोलण्याचा चान्स दिला तू, त्यासाठी खरंच थँक्यू। तर ताई, तू तुझ्याबद्दल आणि तुझ्या व्यवसायाबद्दल, जो तू गृहउद्योग करते त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्या प्रेक्षकांना सांग। माझं नाव मीरा पेरड, माझ्या गावाचं दरेवाडी, दरेवाडीतनं इथं नगरमध्ये शिफ्ट होऊन जो 20 वर्ष झाले आता। तर मी गेल्या 6 वर्षापासून अमृत फूड प्रोडक्ट्स नावाचा एक गृहउद्योग सुरू केला, ज्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे आवळा प्रोडक्ट्स, लोणचे आणि चटण्या वगैरे जुन्या पारंपरिक पद्धतीने बनवते, ज्याच्या आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची मला गरज वाटते। असं वेगवेगळे पदार्थ मी बनवून ते प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम करते। तर ताई, त्या तुझे प्रोडक्ट्स बनवते त्यामध्ये कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत आणि ते कशापासून बनवले जातात? मी आवळ्याचे बरेच प्रोडक्ट बनवते, जवळजवळ 10 ते 12 प्रोडक्ट आहेत आपल्याकडे आवळ्याचे। आणि लोणचे पण आहेत, 15 ते 20 प्रकारचे लोणचे बनवते, 7 प्रकारच्या चटण्या असतात। सगळे जुने आयुर्वेदिक पद्धतीने बनवण्याचा माझा प्रयत्न आहे। आयुर्वेदिक दृष्ट्या जर पाहिलं तर आवळ्याला खूप महत्व आहे। आवळा आणि गुळ तसा खाल्ला जात नाही, म्हणून मी पहिल्यापासून जो माझा प्रयत्न आहे की आयुर्वेदिक दृष्ट्या आपण प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या बाबतीत असे आयुर्वेदिक प्रोडक्ट आपण बनवून त्या मार्फत विक्री करते मी। तुला असं कधी वाटलं की आपण पण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे किंवा आपण घरातून बाहेर पडून काहीतरी उद्योगाच्या क्षेत्रात आपण काहीतरी केलं पाहिजे? माझं शिक्षण जेमतेमच झालेलं आहे, म्हणजे 10वी फेल आहे मी, पास पण नाहीये, पण करण्याची इतकी इच्छा होती पहिल्यापासून। शिक्षण कमी कुठेही गेलं काहीतरी करायचंय, पण सगळीकडे शिक्षण आडवं यायचं मला। निदान 10वी पास तरी पाहिजे असं अपेक्षित असायचं। खूप प्रयत्न केले, घरात बसून बसून अक्षरशः म्हणजे आपण संसाराला काहीच हातभार लावू शकत नाही, आणि शहर ठिकाणी राहायचं म्हटलं की एका जणावर काहीच पॉसिबलच नाही आहे ते, की एकाच्या पगारावर होऊ शकतं, 2 मुलं, घर वगैरे सगळं। तर तेव्हापासून असं वाटत होतं काहीतरी करायला पाहिजे, पण काहीच मार्ग दिसत नव्हता। मग मी जवळजवळ लॉकडाऊनच्या आधी माझ्या सखी मंच, लोकमत सखी मंचचे सदस्य झाले, त्याला 7 ते 8 वर्ष झाले। त्या कार्यक्रम, त्यांचे जे कार्यक्रम असतात ना त्याच्यामध्ये वेगवेगळे स्पर्धा वगैरे होतात, म्हणजे पाककला स्पर्धा असेल, डान्स स्पर्धा वगैरे, असे भरपूर संधी महिलांना ते देतात। त्याच्यामध्ये मी एक भाग घेतला पाककले स्पर्धेत, आणि त्याच्यात एक असं ठरलेलं होतं की गुळापासून काहीतरी पदार्थ तुम्ही बनवून आणायचा होता। मग मी घरी काही नाही, मोरावळा बनवलेला होता, आवळा आणि गुळापासून। बहिणीने सुचवलं, म्हणजे नाही तुला येत आहे, तू बनवलेले ऑलरेडी आणि छान बनवती, इतकी छान चव आहे, तर तू एकदा चान्स घ्यायला पाहिजे। मी कसल्याच कार्यक्रमाला पुढं नसलेली, मी पहिल्यांदा त्यावेळेस स्पर्धेत भाग घेतला आणि तिथं गेले। तर तिथं जज म्हणून मुंबईचे आपले प्रसिद्ध शेफ आहेत देवव्रत जातेगावकर सर म्हणून, तर ते आले होते परीक्षक म्हणून आम्हाला। त्यांना ते खूप आवडलं, म्हणजे एक तर आयुर्वेदिक औषधी म्हणून ती एक पदार्थ आहे, आणि त्याच्यात प्युअर गुळापासून बनवला होता, सेंद्रिय गुळापासून। त्यांना ते खूप आवडला, म्हणजे त्यांच्या मनात तो इतका भाला की त्यांनी नंतर पण मला बरेच 1-2-3 वेळा त्याच्यासाठी मार्गदर्शन पण करण्याचा प्रयत्न केला। तर मला त्यावेळी काय वाटलं नाही, पण संध्याकाळपर्यंत ती स्पर्धा चालू होती। मग मी संध्याकाळपर्यंत थांबलेली एकटीच होते, घरचं कोणी सोबत नाही, पहिल्यांदा एकटी गेलेली
आणि अचानकच माझं नाव आलं. असल्या भारी म्हणजे डोळ्यात पाणी आलं अक्षरशः. पहिल्यांदा स्टेजवर गेले आणि स्टेजवर गेले आणि त्या सरांनी आधी माझं कौतुक केलं. म्हणे खरंच ताई तुम्हाला काय सुचलं, म्हणजे कोणी केक बनवलाय, कोणी बिस्किट बनवले, कोणी गोळाचे काय पदार्थ बनवले, पण असं पहिल्यांदाच आणि पहिलंच काहीतरी असं वेगळं पाहिलं की पाककला स्पर्धेत मोरवडा आणल्या कोणीतरी. म्हणजे खरंच खूप सुंदर झालंय आणि पूर्ण मुरलेलं आहे. म्हणजे तुम्हाला असं ही आयडिया कशी आज सुचली हेच आमच्या लक्षात येत नाही. म्हणजे तुम्ही इतकं छान बनवलंय. आणि मी 2-3 खाल्ले म्हणे आणि गुलाबजामच सारखं वाटलं. म्हणजे त्यावेळेस मला क्लिक झालं, जर मी असा एखादा पदार्थ मार्केटमध्ये आणला तर त्याला गुलाबजाम नाव देईनच असं मनात ठरवलेलं होतं त्याच वेळेस. मी त्याच्यानंतर घरी आले. पहिलं बक्षीस मी म्हणजे नेहमी मुलांचे बक्षीस बघणारी मी. पहिल्यांदा माझं बक्षीस मी सगळ्यांना सांगत होते, दाखवत होते, शेजारी वगैरे फोन करून माहेरी सांगितलं मला पहिलं बक्षीस मिळालं, या असं असं केलं. तर बहिणीला आणि भावाला खूप आनंद झाला, मिस्टरांना आनंद झाला. आणि ते म्हणे मी खरंच तुला जी हौस आहे, म्हणजे जे करून खाऊ घालण्याची सगळ्यांना जी हौस आहे ना, ती याच्यातून तू काहीतरी करू शकते. तर ती एवढा काही विचार त्यावेळी जसं म्हणजे नाही का मनात आहे ना का आपण याच्यातून असा मोठा उद्योग सुरू करू शकतो असं लक्षात नाही आलं त्यावेळी. नंतर काही दिवसातच लॉकडाऊन पडलं. पहिलं कोरोना आला, लॉकडाऊन पहिलं झालं. पहिल्या लॉकडाऊनला एवढं काय म्हणजे काही दिवस माहेरी राहिलो, काही दिवस शहरात राहणं पॉसिबल नव्हतं. काही दिवस इकडं काही दिवस इकडं असं पहिलं लॉकडाऊन झालं आणि भीती इतकी मनात बसलेली. पण आता काय करणार असं म्हणजे आपलं तर कामाचं काही होणारच नाही. आपण तर 10वी फेल आहे हे मनात बसलेलं होतं माझ्या. नंतर थोडंसं त्याच्यावर रिसर्च केला की काय आपण काय करू शकतो. आता हे सगळे घरी थांबलेलो आहे आपण पण, आणि इतकी भीती त्या आजाराची इतकी भीती पसरली सगळीकडे. पुढे बघावं तर कुठं हे हा एरिया बंद, तो एरिया बंद, काय करायचं काही सुचत नव्हतं. मग नंतर मी दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये जरा थोडंसं सर्च केलं की सी विटॅमिनची गरज जास्त आली होती म्हणजे त्यावेळेस नाही का. तर सी विटॅमिन कशात येऊ शकतं, मग ते घरी खायला आपल्याला काहीतरी बनवायला पाहिजे आपण. कारण प्रत्येक जण आरोग्याच्या दृष्टिकोनात बघत होतं की आपण घरी आहे, आपल्याला या कोरोनापासून लांब राहायचंय, तर आपण आपल्या घरच्यांची काळजी कशी घ्यायची हे प्रत्येकाचं चालू होतं. तसंच मी पण विचार केला आणि मोरावळा घरी बनवला. कारण आवळ्यामध्ये सगळ्यात जास्त सी विटॅमिन आवळ्यातच आहेत. आवळ्याला आयुर्वेदामध्ये अमृत म्हटलं जातं, म्हणजे इतकं त्याला महत्व आहे. तर मग तो मी घरी बनवला, सगळ्यांना खायला दिला, माहेरी पाठवला. इतका छान फीडबॅक आला सगळ्यांचा की आम्ही असं वाटलं की आवळा गुलाबजाम खातोय आपण. मग म्हटलं आपल्याला घरच्यांना आवडतंय आपण बनवलेला हा पदार्थ, तर ह्या कोरोनासारख्या ह्याच्यामध्ये आपण दुसऱ्याला खाऊ घालायला काय हरकत नाही. म्हणजे जे सी विटॅमिनची कमतरता आहे ना ती आपल्या शरीरातली भरून काढू शकतो आपण लोकांचे म्हणजे ह्याच्याद्वारे नाही का. तर व्यवसायाचं काही ज्ञान नव्हतंच, पण चला पहिला ट्राय घेऊ आपण, अशी रिस्क घ्यायची. घरचा फुल सपोर्ट होता. म्हणून मग मी काय केलं, मिस्टरांनी 10-1 किलो आवळे आणले, गोळ आणला आणि म्हटलं एक चान्स घेऊ आपण. दुसरं लॉकडाऊन चालूच होतं आणि आम्ही नगरमध्येच होतो, त्यावेळी काही गावाकडे नव्हतं. मग बनवला आणि दुसरं काय सोर्स आहे आपल्याकडे म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक याच्या व्यतिरिक्त आपण काय कसं जाहिरात करू शकतो हे तर काहीच नव्हतं पॉसिबल त्यावेळेस. पहिल्यांदा व्हॉट्सअपवर सगळ्या नातेवाईकांनी आम्ही सगळ्यांनी जाहिरात टाकून पाहिली आणि इतका छान एक रिस्पॉन्स मिळाला की 1 किलो द्या, 2 किलो द्या असं माझी मागणी सुरू झाली. मग तसं करत करत जवळजवळ 50 किलो आमचा एका 15 दिवसात आम्ही बनवला आणि तेवढा पण सेल केला. मग नंतर आमच्याजवळ एक डॉक्टर होते राहायला, तर मग त्यांना विचारणं म्हटलं जे कोरोनाचे पेशंट क्वारंटाईन पेशंट आहेत, आपल्या इथे नामांकित एक हॉस्पिटल आहे, तिथे एवढे पेशंट क्वारंटाईन केलेले आहेत, तर त्यांच्यापर्यंत आपण जर पोहोचवलं आम्ही पूर्ण काळजीनिशी, तर मग काय म्हणजे याच्यात काही मार्ग आहे की आम्ही तिथपर्यंत जाऊ शकतो, आम्हाला आतमध्ये प्रवेश तर काहीच देणार नाही, मग काय करू शकतो याबाबत थोडं मार्गदर्शनची गरज होती. मग त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही एखादं तुमचं कोणी ओळखीचं असेल तर त्या पेशंटला एकदा
देऊन बघा, डॉक्टर लोक नाही म्हणणार नाही म्हणे, कारण हे फळच इतकं हे अप्रतिम आहे आणि आयुर्वेदिक औषध आहे की त्याची गरज आहे खरंच कोरोनासारख्या पेशंटला पण. मग आम्ही तसं करून 1-2 पेशंटला दिला फ्रीमध्ये. म्हटलं बघूया आपण, चान्स घेऊ एकदा. आणि त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना विचारलं की आम्ही आवळा खाऊ शकतो का आपण, तिथे पेशंट येतात ॲडमिट. ते म्हणे हो, तुमची गोळी बंद करतो मग आम्ही, नाही का. सी विटॅमिनची गोळी बंद ठेवली, रोज एक आवळा खाणार असेल तर गोळी बंद असं सांगितलं. ते एक बेडचं झालं, दुसरा बेड, तिसरा बेड, असं सगळे पेशंट मागणी करायला लागले की अगं तुम्ही खाताय, तुमची गोळी बंद झाली बाबा, आम्हाला पण द्या मग. असं आम्ही गेटपर्यंत, हॉस्पिटलच्या गेटपर्यंत बरोबर आम्ही तिथपर्यंत पार्सल पोहोचवलं. पैसे येऊ नाही येऊ हे तर लांबची गोष्ट होती, पण एक कसं मनाला समाधान होते की आपण सामाजिक कार्य पण यातून करतोय आणि ते पेशंटचं थोडंसं आरोग्याचं थोडं हे करतोय आपण, नाही का, काळजी घेतोय. तर मग तसं करून करून मग पब्लिसिटी इतकी सुंदर झाली लॉकडाऊनमध्ये की आम्ही आमच्या व्यवसायाला सुरुवात केली. म्हणजे श्री गणेशा लॉकडाऊनमध्येच झाला आमच्या व्यवसायाचा. असं खूप सुंदर, म्हणजे अनुभव खूप छान होता त्यावेळेस. एवढं म्हणजे भयान वातावरण होतं तरी मनाला एक समाधान होतं की आपण खरंच एक चांगलं काम करतोय. दुसरं काही नाही, माझ्या मनाला तर खूप समाधान होतं की अशा लोकांपर्यंत आपण आपला हातचा हा पदार्थ पोहोचवतोय की त्यांना खरंच त्याची गरज आहे, त्याचं समाधान आपल्याला जास्त आहे. असं नाही, त्या असेच एक वेगवेगळे पदार्थ मी बनवायला नंतर सुरुवात केली. जसं कढीपत्ता जो चटणी आहे, तो कढीपत्ता आपण बाजूला काढून ठेवण्याचा एक प्रकार आहे. तर तो आपण खाऊ घालू शकतोय, त्याची गरज आहे खरं शरीराला. पण ते आता लोकांना कळत नाही, काही बरेचसे जण टाळतात की काय कढीपत्ता काय खायचं आहे असं. तर मग अशा प्रकारे आम्ही खाऊ घालतोय की ते जेव्हा लोकांचे फीडबॅक येतात की असे सुंदर पदार्थ तुम्ही बनवताय तर त्याची आम्हाला गरज आहे, आम्हाला तुम्ही एक बनवत जा, सारखं द्यायचं. असं एक वेगवेगळे पदार्थ मी बनवून मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. तर ताई, तू बनवलेला आवळा गुलाबजाम आम्ही खाऊन पाहिलाय आणि खरंच खूप छान टेस्ट आहे, चवीला खूप छान आहे. तर तू जी स्टोरी सांगितली त्याच्यामध्ये तू आवळा गुलाबजाम कसं सुरुवात केली हे सांगितलं, पण तुझे जे बाकीचे प्रोडक्ट्स आहेत ते कोणते कोणते आहेत आणि त्याची गरज का वाटली तुला की असं मार्केटमध्ये असे प्रोडक्ट असायला पाहिजे? ग्रामीण भागातले जे वेगवेगळे पदार्थ आहेत, जे जुने पारंपरिक पद्धतीने बनवले जायचे, त्या पदार्थ आता म्हणजे एकदम मागे पडत चाललेले आहेत. आजच्या पिढीला माहीत सुद्धा नाहीये की आपल्या आजीच्या बटव्यातले काय काय वेगवेगळे पदार्थ होते की जे आयुर्वेदिक दृष्ट्या पण आरोग्याला काही त्रास झाला आपल्याला तर तो आजीचा बटवा ओपन करून ती आजी द्यायची. म्हणजे जसं मेथी वगैरे त्यावेळेस खाली जायची, मेथीची दाणे. आता आपण मेथीची फक्त भाजीच खातो, मेथीची दाण्याचा काय उपयोग आहे अजून मुलांना काही माहित नाही. जसे वेगवेगळे पदार्थ ते पदार्थ गावाकडेच राहिले, शहरातल्या मुलांना किंवा तरुण पिढीला माहितीच नाही येतं. असे वेगवेगळे पदार्थ मी शहरात आणण्याचा प्रयत्न केला, जे आजच्या मुलांना आवडीने खाऊ शकतात, आपली स्वतःची काळजी घेऊ शकतात. आता असं झाले की अकाली केस पांढरे व्हायला लागलेत मुलांचे, BP शुगरचा त्रास वाढायला लागला आहे, स्किनचे प्रॉब्लेम झाले आहेत. पुन्हा तरुण पिढीचं जागरण जास्त होतंय, ते वर्कलोड जो असतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर किती घातक होतोय हे त्या मुलांना माहीत सुद्धा नसतं. ते मुलं मुली रात्रीचं बऱ्याच वेळ जागरण करतात कामामुळे, मग त्यांचा पित्ताचा त्रास सुरू होतो. इतकी हायपर ॲसिडिटी वाढते की ती त्याच्यासाठी फक्त गोळ्या औषधं देऊ शकतात. अशा आजार, छोट्या आजारांवर सुद्धा औषध म्हणून आपण काय देऊ शकतोय या दृष्टिकोनातून मी वेगवेगळे पदार्थ बनवायला सुरू केले. जसं गोळ्यातला मोरावळा आहे, पुन्हा मधामध्ये आवळा कॅन्डी की जे पर्समध्ये घेऊन मुली जाऊ शकतात आणि येता जाता खाऊ पण शकतात. असे वेगवेगळे पदार्थ आणले. मधातली कॅन्डी झालं, मसाला कॅन्डी झालं, आवळा सुपारी आहे, आवळा ज्यूस आहे, आवळा पावडर आहे. त्याचबरोबर आपल्याकडे लोणचेचे जे 15-20 प्रकार आहेत ना, त्यातलं सगळ्यात स्पेशली आमचं ज्याला जास्त मागणी आहे असं लोणचं, माठातलं लोणचं जे आपल्या आजी वगैरे पहिले बनवायच्या, ते आत्ता काय कोणी बनवायला नको म्हणतात, नाही का. तर ते लोणचं मी बाजारात आणण्याचं कारण म्हणजे मेथीचे दाणे आपले त्याच्याद्वारे खाल्ले जातात.
मेथीचे दाणे केसांसाठी किती फायदेशीर आहेत ते आत्ता कुणाला माहीत नाही, पण तो एक उपयोग करून घेण्यासाठी मी मार्केटमध्ये हे लोणचं जास्त आणलंय आणि त्याला मागणी पण खूप चांगली आहे. म्हणजे त्याचा माठ तयार करायचा, एरंड्याच्या बिया असतात त्याच्याद्वारे आपण माठ तयार करतो, त्याच्यामध्ये मुरवायला ते लोणचं ठेवतो. सगळे घरगुती आयुर्वेदिक औषधं त्याच्यामध्ये घालतो, जसं मोरी मेथी असेल, असे सगळं खडे मीठ एक असतं, हळद असते, गावाकडची हळद प्युअर जी भेटते ती, असं एक वेगवेगळं त्याच्यात घालून ते लोणचं मुरवून ते तयार झाल्यानंतर त्याची टेस्ट खूप छान लागते. मग ते खाल्लं जातं. पुन्हा कढीपत्ता जवस चटणी, त्याच्यामध्ये आपण गावाकडचा जो गावरान कढीपत्ता असतो तो घालतो. मग तो कढीपत्ता पण बाजूला न काढता खाल्ला जातो. ते लहान मुलांना पण खूप आवडते ती चटणी. असे वेगवेगळे मी प्रोडक्ट बनवते. तिळाची चटणी असो किंवा कारळाची चटणी, लसूण खोबऱ्याची चटणी, शेंगदाणा चटणी आहे. आणि लोणच्यामध्ये लिंबाचं क्रशमध्ये जे लोणचं आहे ना ते पण त्याला खूप मागणी आहे आमच्याकडे. त्या लिंबू सालीसकट तसं कोणी खात नाही, मग असं सालीसकट खाल्लं जातं. म्हणजे त्याच्यात पण सी विटॅमिन जास्त आहे. त्याच्यामुळे लिंबाचे लोणचे वगैरे, मिरचीचं लोणचं असो, गावरान लसणाचं लोणचं आमचं एक खूप छान आहे. त्याला आपण गावाकडचंच लसूण वापरतो. जो बाजारात मिळतो पांढरा लसूण तो आम्ही अजिबातच घेत नाही, त्याचा उपयोग पण नाही आहे कोणी. त्याच्यामुळं आमच्या गावाकडचं लसूणच आम्ही त्याच्यामध्ये वापरतो. ते असे वेगवेगळे पदार्थ मी बनवते, त्याच्या आरोग्याला आपल्या खूप फायदा होतो. तू तुझ्या गृह उद्योगाच्या मार्फत जे जे प्रोडक्ट्स तयार करते तर त्याबद्दल लोकांना त्याची माहिती किंवा तू कन्व्हिन्स कसं करतेस की हे प्रोडक्ट्स आपण खाल्ले पाहिजे, आणि व्यवसाय वाढीच्या दृष्टिकोनातून, हा व्यवसाय मोठा करण्याच्या दृष्टिकोनातून तू काय काय प्रयत्न केले? मी एकदम सर्वसामान्य कुटुंबातील एक साधारण गृहिणी. माझ्यासाठी मार्केटमध्ये पाऊल टाकणे ही सोपी गोष्ट नाही. तर आपल्याला अनुभव नाही, कसला शिक्षण नाही, आणि त्यातून मग कसं करणार काय, त्याचं खूप म्हणजे अडचणीला खूप सामोरे जावं लागलं. खूप अडचणी यायच्या मला. म्हणजे पॅकिंग कशी करायला पाहिजे आपण, किंवा लेबलिंग कशी पाहिजे, आपण मार्केटमध्ये आपलं प्रोडक्ट जे आणायचे आपल्याला त्याचं प्रेझेंटेशन कसं झालं पाहिजे, कसं दाखवायचं आहे आपल्या लोकांना, ही कुठलंच ज्ञान नसताना मी या क्षेत्रात उतरलेले. म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा सुरू केला ना व्यवसाय, तेव्हा अक्षरशः आम्ही घरोघरी पिशव्या घेऊन फिरलेले. म्हणजे पॅकिंग घ्यायचं, मिस्टरांनी एक साईडला जायचं, मी एक साईडला जायचं, मुलगा पॅकिंग करून न्यायचा, तो जाहिरात टाकायचा. म्हणजे खूप स्ट्रगल होतं त्यावेळी. आणि लोक एवढं सहज सोपं कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवते ना आणि खाते ना, असं काहीच नाही. प्रत्येक घरोघर जाऊन पाहिलं, ज्यांना विश्वास वाटायचा आपण जे सांगतोय की बाबा तुम्हाला सी विटॅमिनची गरज आहे, तुमचे केस पांढरे होत आहे, त्यासाठी तुम्हाला फायदेशीर आहे हे, असं हे ते नाही का, BP शुगरसाठी तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला पोटाचा त्रास आहे तुम्ही ज्यूस आवळा खाऊ शकताय तुम्ही, असं एक 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 माहिती जसं इंटरनेटवर जशी जशी माहिती मिळत गेली ना तसं तसं आम्ही लोकांना सांगत गेलो. पण लोक विश्वास ठेव, एवढं सोपं नाही आहे विश्वास ठेवणं. ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना फरक दिसायला लागला. मग ते आपल्या जवळचे आहेत त्यांना पण सांगा, ह्यांना सांगा, असे एक 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 कस्टमर आम्हाला असे येत गेले सुरुवातीला. नंतर मी माझी वहिनी बचत गटात होती त्यावेळी. तर दिवाळीचा पिरियड होता आणि दिवाळी फेस्टिवल म्हणून जिल्हा परिषदमध्ये स्टॉल लागणार होते. तर मग तिने मला सुचवलं की ताई आपण तिथे एखादा स्टॉल लावला तर 2 दिवसासाठी, तर पाहूया म्हणे लावून, नाही का. आता मी तर आहे बचत गटात, मला काही ज्ञान नव्हतं बचत गट काय असतो, काय वगैरे असं कसं असतो. तर मग तिच्याबरोबर मी गेले. तिथं आम्ही आमचा स्टॉल लावला. अनेक स्टॉल आलेले होते, पण त्यांच्या मानानं आमचं वेगळंच काहीतरी दिसायचा. एक तर काळा मोरवळा किंवा चटण्या वगैरे, पॅकिंग व्यवस्थित नव्हती. मग तिथं पहिल्या दिवशी खरंच रिस्पॉन्स खूप छान आला. म्हणजे जे जे यायचे ते घ्यायचे पण, म्हणजे गावाकडचा पदार्थ आहे बाबा, त्यांनी विश्वास ठेवला, घेतला. आम्ही त्यांना पटवून दिलं तसं त्यांनी विश्वास पण ठेवला. तिथं आमचे बचत गटाचे जे सर आहेत, मोहिते सर म्हणून आहेत, तर त्यांनी मला खरं मार्गदर्शन केलं बचत गटाने येण्यासाठी. ते म्हणे ताई तुम्ही इतकं छान सुरुवात केली आहे,
आणि आम्ही तुम्हाला खरंच खूप मदत करू शकतो. म्हणजे तुमची काय कष्ट करण्याची तयारी दिसते याच्यावरून, तर त्यामार्फत तुम्ही खूप लोकांपर्यंत पोहोचू शकता. पण तुम्हाला त्यासाठी बचत गटात येणं महत्वाचं आहे. माझं गाव दरेवाडी येतं. दरेवाडीतून मी नगरला येऊन बरेच वर्ष झालीत, पण आता दरेवाडीत जाऊन कोण मला नवीन समजून बचत गटात घेईल हे काही मला काहीच कळेना. तर ते सरांनी खरंच खूप मार्गदर्शन केलं मला. त्यांनी आमच्या 10 जणींचा गट केला. मग ते आमच्या गटाला नाव दिलं स्वामी समर्थ स्वयं सहायता समूह. तर त्या गटामार्फत मग मला त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बचत गटाचे जिथे स्टॉल असतात ना, मोठमोठे एक्झिबिशन असतात, त्याची माहिती दिली. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तिथे गेल्यावर खूप छान विक्री होईल आणि प्रोडक्ट चांगले आहेत, त्याच्यामुळे मार्केटमध्ये तुम्ही इतक्या छान पद्धतीने उतरू शकता की तुम्हाला कल्पना पण करवणार नाही. तुम्ही तेवढा विश्वास दाखवा फक्त आमच्यावरती. आणि ते सरांनी खरंच योग्य मार्गदर्शन केलं. असं मार्गदर्शन प्रत्येक महिलेला मिळावं असं मला वाटतं. मग त्याच्यानंतर मी जो गट केला, माझी आर्थिक अडचण जी होती ना, की मला एवढा माल मी रॉ मटेरियल खरेदी करणार आहे शेतकऱ्यांकडनं, त्यासाठी जे पैसे आपल्याला लागणार आहेत ते कुठून मिळणार आहे याचं पण एक उत्तर मला आमच्या गटात मिळालं. आम्ही जी 200 रुपयाची बचत करतो, तर मग ती एक ज्या महिलेला गरज आहे महिन्याची तेवढी बचत आम्ही त्या महिलेला देतो. असं करून करून 10-10 हजार रुपये मला समजा 2-3 महिने मिळून मिळत गेले. तसं मी ते कर्ज स्वरूपात घ्यायचे आणि त्याच्यातून मी रॉ मटेरियल खरेदी करायला लागले. असं करून प्रोडक्टची क्वांटिटी वाढवली मी. आणि मग गटामार्फत मला वेगवेगळे ट्रेनिंग दिले गेले. जसं पॅकिंग कसं असावं, आपलं लेबलिंग कसं असावं, तुम्ही स्टॉल लावताय पण तुम्ही कसं बोलायला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्याचं महत्त्व कसं पटवून द्यायचे तुम्हाला, असं सगळं आम्हाला त्या ट्रेनिंगमध्ये मिळत गेली माहिती. मग मी ते सगळं शिकून घेतलं आधी. दुसऱ्याच वर्षी मला खूप मोठी संधी मिळाली. आपल्या नगरमध्ये जे बचत गटाचे स्टॉल होत असतात साई ज्योती, तर त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं बचत गटाकडून आणि मला इथे स्टॉल लावण्याची संधी मिळाली. खूप छान रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे नगरच्या कानाकोपऱ्यात पोचवता आले. तर म्हणजे एकाच ठिकाणी 5 दिवस थांबून आपण बनवलेले पदार्थ टेस्ट करायला देणं आणि त्याची तिथं विक्री होणं, एवढं मोठं मार्केट फक्त अशा मोठ्या एक्झिबिशनमध्येच होऊ शकतं की लोकांच्या एकदम जवळ जाऊन आपण आपले प्रोडक्ट पोचवू शकतो. असं करून मला तिथे 5 दिवसात खूप छान रिस्पॉन्स मिळाला. सगळे प्रोडक्ट अक्षरशः खूप छान सेल झालं आणि त्याच्यातून आमचे जे सर आहेत ते त्यांना खूप आनंद झाला की माझं म्हणजे मला अशा प्रकारे मी स्वतःच्या पायावर उभी राहिले आणि एवढ्या लोकांपर्यंत 5 दिवसात पोहोचले. तर मग त्यांनाही खूप आनंद झाला आणि घरचा खूप सपोर्ट मला मिळाला. म्हणजे पहिल्यापासूनच आहे. तर नंतर ते झाल्यावरती त्याच्याच 1-2 महिन्यांनी मुंबईला महालक्ष्मी सरसला पण मला आपल्या जिल्ह्यातून माझं सिलेक्शन झालं, पाठवण्यात आलं. खूप माल घेऊन गेले होते. खूप छान तिथं पण रिस्पॉन्स मिळाला. विक्री पण छान झाली. अक्षरशः मुंबईच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेले होते तिथं. महालक्ष्मी सरसला बांद्र्याला स्टॉल होता तिथे. तर अजूनही ती मागणी काही थांबलेली नाहीये. म्हणजे आपले प्रोडक्ट इतके त्यांच्या पसंतीस उतरलेले की हक्काने सांगतात मला, ताई मला हे पाठवा असं. म्हणजे तेव्हापासून मग आपण कुरिअर करतोय, पोस्टाने पाठवतोय, बसने आपले प्रोडक्ट पाठवले जात आहेत. असं वेगवेगळ्या ठिकाणी मी स्टॉलच्या मार्फत जाहिरात करते मी बनवलेल्या प्रोडक्टची. आणि अशा प्रकारे मी मार्केटमध्ये आता माझे प्रोडक्ट आणलेले आहेत, चांगल्या प्रकारे आणलेले आहेत. तर माझा हा एक छान अनुभव आहे की एक सामान्य घरातली गृहिणी ते मार्केटमध्ये आपलं पाऊल पडणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की जी मी आता अनुभवते. तर बऱ्याचदा असं होतं की घरातील महिलेनं घरातून बाहेर पडून व्यवसाय उद्योग करणं हे घरातील व्यक्तींनाच पटत नाही.
तर ताई, तुझ्या कुटुंबाने तुला किती सपोर्ट केला आणि कसा सपोर्ट केला? खूप खूप सपोर्ट केलाय माझ्या घरच्यांनी. म्हणजे पहिल्यापासून ते आत्तापर्यंत त्यांच्या म्हणजे पूर्ण फॅमिलीशिवाय मी काहीच करू शकले नसते. तेवढ्या बाबतीत मी नशीबवान आहे, खरंच मी स्वतःला मानते. मी एक उदाहरण सांगेन त्याच्यात. मागे मी पहिल्यांदा जेव्हा स्टॉल लावला होता साई ज्योतीचा, त्यावेळेस मी एका महिलेला पाहिलं. ती एकटी आली होती आणि काही म्हणजे सामान वगैरे काही नाही, घरून विरोध होता, तिला येऊच देत नव्हते. पण तरी पण आली, ती एकटी आली बसने. आणि इथं आल्यावर त्यांनी भांड्यांपासून ते किराणा मालापर्यंत असं सगळं सामान घेतलं. एकदम खेडेगावातली महिला. आणि तिने काय केलं की आपले थालीपीठ असतात, थालीपीठचा स्टॉल होता तिचा, थालीपीठ बनवले. पहिल्या दिवशीचा स्टॉल होता तिचा 65,000चा. तो ऐकला, नवऱ्याने संध्याकाळी फोन केला आणि तो ऐकला. दुसऱ्या दिवशी पहाटे नवरा मुलांना घेऊन आलेला होता स्टॉलवरती. म्हणजे अशी कंडिशन आहे सध्या. पण तेवढ्या बाबतीत माझ्या घरी सगळं वेगळे. पुढचा मला घरून म्हणजे म्हणजे मिस्टर नेहमी सांगतात, हां तुला जायचं आहे ना, असं नाही समजायचं की हां तुला त्याच्यातनं प्रॉफिट घेऊनच येणार आहे, तू पैसेच घेऊन येणार आहे कुठं गेलीस तरी, असं नको समजू. अनुभव घेऊन आलं तरी चालणार आहे आपल्याला. हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. म्हणजे असा सपोर्ट पाहिजे असतो की हा आता आपण पण संसारासाठी करतोय, दोघं पण करणार आहेत, तर एक पाऊल आपण पुढे टाकलं की दुसरं पाऊल घरच्यांचं आलं पाहिजे आपल्याबरोबर. तेवढा आपण विश्वास कमवलेला पण पाहिजे. तेवढ्यासाठी मी असं सांगेन, म्हणजे मला माझ्या मिस्टरांची खूप मोठी साथ आहे. मी प्रत्येक गोष्ट त्यांना विचारूनच करते आणि त्याच्यात सगळी मदत ते करतात मला. म्हणजे रॉ मटेरियल आणण्यापासून ते पॅकिंग, लेबलिंग सगळंच ते बघतात. मी फक्त प्रोडक्ट घेऊन जाणार आहे. असंही कधी कधी होतं, मी फक्त तयार करायचं प्रोडक्ट, बाकी सगळं त्यांनी करायचं आणि मी घेऊन जायचं. इथपर्यंतच माझं म्हणजे इतकं सहकार्य मला सगळ्यांचं, घरच्यांचं आहे, माझ्या मिस्टरांचं आहे. माझा मुलगा तो आत्ता जॉब करतोय, हैदराबादला जॉईन झालाय तो. तर तो पण असं म्हणजे घरून 4-5 वर्ष त्यांनी पण पूर्ण पॅकिंगचं वगैरे किंवा जाहिरात टाकणं, ऑनलाईन मार्केटिंग जे आहे ना ती त्याने सुरू केलेली. खरी जाहिरात माझी तिथून सुरू झाली. मार्केटमध्ये उतरण्याचं पहिलं सुरू झालं. मुलगी माझी घर सांभाळते सगळं, ती घर सांभाळते म्हणून मी बाहेर पडू शकते. हे पण विशेष एक खूप मोठं मला सांगायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. चूल आणि मूल न करता मला माझ्या घरच्यांनी सपोर्ट केला म्हणून मी आज बाहेर काहीतरी करू शकते. म्हणजे असं काहीतरी करू शकते की हां आत्ता माझं लोक नावं घेतात, हां ते अमृत फूड प्रोडक्ट्स मीरा गॅरेटचं, असं म्हणजे इथपर्यंत नाव कमवण्याचं घरून सपोर्ट असल्याशिवाय शक्य नाही आहे ते. आणि त्याच्यात पण आमच्या उमेद अभियानाची साथ आहे. म्हणजे घरच्यामध्येच उमेद अभियान मी जोडते खरं. म्हणजे ते आणि हे एकत्र मिळून माझी फॅमिली आहे. दोन्हीकडनं मला इतका छान सपोर्ट आहे. त्याच्यामुळे मी आज पूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात माझे प्रोडक्ट पोहोचू शकते. हे मला सांगायला खूप आनंद होतोय. तर ताई, नुकताच तुला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हातून लखपती दिदी हा सन्मान मिळाला, त्यावेळी कसं वाटलं? खरं तर एवढा मोठा सन्मान होणं खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. खूप आनंद झाला होता. याची सुरुवात मला सांगायला आवडेल. 5 वर्षापूर्वी मला महिला दिनानिमित्त एक उद्योजिका म्हणून आयडॉल लेडी पुरस्कार मिळाला होता. तो माझा पहिला पुरस्कार. त्याच्यानंतर मला बरेच पुरस्कार मिळाले, पण त्याच्यात मागच्या वर्षी महिला दिनानिमित्त आपल्या नगरमध्ये जो कार्यक्रम झाला तो उमेद अभियानाने घेतलेला. आपल्या सगळ्या माता भगिनी वगैरे सगळ्या अशा हजारोंच्या संख्येत पुढे बसलेल्या असताना माझा सन्मान झाला. आणि त्यावेळी अक्षरशः मला शब्द सुचेना. म्हणजे स्टेजवर गेले आणि मी रडायला लागले, असं झालं. इतका आनंद झाला होता त्यावेळी सुद्धा. आणि त्याच्यात आत्ता जो पुरस्कार मला सन्मानित केला देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हातून, मला ते ऐकल्याबरोबर मी शॉकमध्ये होते की मी इथपर्यंत कधी पोहोचले आणि कशी पोहोचले हेच मला कळेल ना. असं खूप आनंद झाला. आणि जेव्हा प्रत्यक्ष मी एवढ्या वर्ष आपण टी व्हीवर बघतोय त्यांना, जे समोरासमोर बघितलं विश्वासच बसेल ना.
खूप आनंदाची गोष्ट होती माझ्यासाठी आणि खूप छान वाटलं. ताई, तुला हा लखपती दिदी या सन्मानाने सन्मानित करण्यात आलं. तर हा जो सन्मान होता तो कशासाठी होता आणि तो तुम्हाला देण्यामागचं कारण काय होतं? आता हा लखपती दिदी जो सन्मानपत्र आहे ते म्हणजे ज्या बचत गटाच्या महिला ज्या आहेत, ज्या आपल्या स्वकष्टावरती लाखोपर्यंत म्हणजे 1 लाखाच्या पुढे ज्या उत्पन्न स्वतः मिळवतात अशा महिलांचा सन्मान करण्यात येतो. आपलं सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येतं. तर अशासाठी माझी निवड झाली होती तिथे. म्हणजे मी आता आपलं वर्षाला जवळजवळ 10 ते 12 लाख रुपये आपलं प्रॉफिट आहे की त्यासाठी आमच्या उमेद अभियानाकडून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हातून मला ते सन्मानपत्र देण्यात आलं. आणि लाडकी बहीण म्हणून त्यांनी पैठणी वगैरे देऊन सन्मानित केलं होतं मला. ताई, तुझ्या मते एका उद्योजकात कोणते कोणते गुण असले पाहिजे? मला असं वाटतं कष्ट करण्याची तयारी पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे आणि सातत्य पाहिजे. कुठलीही गोष्ट सातत्याशिवाय पूर्ण होत नाही. ध्येय गाठण्यासाठी धैर्य पण महत्त्वाचं असतं. तो प्रवास जो असतो ना कष्ट करण्याचा, तो पूर्ण प्रवास केल्याशिवाय रस्त्याचे खास खडगे हे घेतल्याशिवाय आपण ध्येय गाठूच शकत नाही. त्यासाठी हे सगळे गुण प्रत्येकाच्या अंगी असायला हवे असं वाटतं मला. तर आज ज्या इतर नवीन महिला आहेत ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा नवीन गृहउद्योग सुरू करायचा आहे, पण त्या काही कारणास्तव करत नसतील, त्यांच्या काही अडचणी असतील, तर त्यांना तू काय सांगशील? ज्या महिलांना काहीतरी सुरू करण्याची इच्छा आहे त्यांना मी सांगू इच्छिते की आता आपल्याला आपलं जे सरकार आहे ते प्रत्येक दृष्ट्या मदत करते. म्हणजे आता हे PMFMEचं लोन आहे, आर्थिकदृष्ट्या असो कुठलेही असो याच्यात सगळ्या महिलांना मदत मिळते. पण त्या महिला त्यांच्यापर्यंत मदत पोहोचत असून सुद्धा रिस्क घ्यायला नको म्हणतायत. थोडं आपण एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. दुसरं पाऊल ऑटोमॅटिक आपल्याला दुसरं मिळतंच. मग ते फॅमिलीकडून असो किंवा सरकारकडून असो किंवा मैत्रिणींकडून असो, असं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन मिळतं. सगळं आज गुगलवर तुम्ही कुठलंही सर्च केलं तरी कसल्या पण प्रकारची तुम्हाला मदत मिळू शकते. पण त्यासाठी आपण खंबीरपणे पुढे निघण्याची गरज आहे. मला असं वाटतं प्रत्येकीने काहीतरी आपल्यातल्या सुप्त गुणांना वाव द्यावा, ओळखावं काहीतरी की आपल्यात काय आहे, विशेष काय आहे, आपण काय करू शकतो. असा एखादा काहीतरी ओळख करून आपण आपली ओळख करून ओळखलं पाहिजे आपल्याला की आपण त्याच्यातून पण काहीतरी करू शकतो. याला काही शिक्षणाची गरज म्हणजे मला तरी नाही वाटत की याला खूप शिक्षणाची गरज आहे. आज मी 10वीच झालेली पण मी आज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. मला या गोष्टीचा आनंद आहे. तसं त्यांनी सगळ्यांनी आनंद घ्यावा अशा गोष्टींचा की त्यांना पण सपोर्ट मिळू शकतो. तुम्ही फक्त गरज आहे पुढे निघण्याची. त्यासाठी तुम्हाला सगळ्या प्रकारे मदत मिळू शकते, मार्गदर्शन मिळू शकतं. तुम्ही फक्त ठरवा, मनाचा खंबीरपणा दाखवा आणि उंचवर रनिंग घ्या असं मला वाटतं. तर आताच आपण मीराताईंची जो संवाद केला त्यामध्ये त्यांचा गृहिणी ते उद्योजिका हा पूर्ण प्रवास पाहिला. त्यामध्ये त्यांनी सुरुवात कशी केली, त्यांना त्याचं प्रोत्साहन कसं मिळालं, त्यांनी कसा स्ट्रगल केला, आर्थिक अडचणींवर कशी मात केली, हे सर्व काही पाहिलं. अशाच ज्या महिला आहेत त्यांना या व्हिडिओमधून, या आपल्या पॉडकास्टमधून खरंच खूप उभारी मिळेल आणि त्यांना नवीन व्यवसाय सुरू करण्याची एक उमेद मिळेल. तर मी आता आपल्या प्रेक्षकांना विचारतो की तुम्हाला हा मीराताईंचा प्रवास कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढील पाहुणे हे कोणत्या क्षेत्रातील असले पाहिजे किंवा कोणत्या पाहुणे आपण आपल्या शोवर बोलवले पाहिजे, या अनुभवांच्या मैफिलीमध्ये बोलवले पाहिजे, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.